हां एक्सक्यूज मी ताई आता एक इमर्जन्सी केस आली का इथे? हो, एक ॲक्सिडेंट केस आली आहे. आत्ताच काही वेळापूर्वी आणले त्यांना. ऑपरेशन सुरू आहे कुठे आहे ऑपरेशन थिएटर? त्या साईडला. तिकडे. डिफॅब्रिलेटर सुरू करा, क्विक. येस सर. पेशंटचा बराच रक्तस्राव झालाय. पटकन बाहेर काढवा. पुढच्या 10 मिनिटात आपल्याला एनी कॉस्ट अजून रक्ताची गरज लागणार आहे. पेशंटची अरेंजमेंट करा. जा पटकन. येस. डॉक्टर आता एक ॲक्सिडेंट केस आहे त्याचं ऑपरेशन चालू आहे. आता मला रिसेप्शनवर सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का काय? रिक्षाचा ऍक्सिडेंट ना? हां हां रिक्षाचा ॲक्सिडेंट. त्यांच्यापैकी एकाची डेथ झाली. काय? त्यांच्या डोक्यावर प्रचंड मार लागला होता, त्यामुळे प्रयत्न करूनही आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. आणि दुसरा? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादा एक मिनिट मागे घ्या मागे घ्या. हां झूम करा आणखीन. हां इथे गाडीचा नंबर स्पष्ट दिसेल. जाधव नंबर नोट करा. हो सर. आणि तुम्ही कुठल्या कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये ड्रायव्हर कॅच होतोय का ते बघा. नाही सर, कुठल्याच अँगलने ड्रायव्हर क्लिअर दिसत नाहीये. आता नंबर मिळाला आहे ना, तर RTO मधून पत्ता सुद्धा मिळेल. जाधव तुम्ही एक काम करा, RTO मध्ये फोन लावून ताबडतोब पत्ता मिळवा. आपल्याला लगेच त्या घरी निघायला हवं. हो सर. ही मुलगी इथं काय करते? ज्योती, प्रीती, काही कळलं का? कुठे आहेत दोघं? नाही अजून काहीच कळलं नाही. आम्ही पण आत्ताच आलो. पण मी विचारते कोणाला. ज्योती, ज्योती अगं आई. अभिजितला भेटलीस का तू? कुठे आहे तो? बरं आहे ना गं? आई तू जरा शांत हो बरं. हा शांत हो तू. मी आत्ताच आले. आपण विचारू ना डॉक्टरांना. हां ते बघ डॉक्टर आहेत बघ. डॉक्टर 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 ऐका ना. इथे इमर्जन्सी वॉर्ड कुठे आहे? म्हणजे ॲक्सिडेंट झालेले पेशंट कुठे असतात? इथे लेफ्टला गेलात की तिथे समोरच आहे वॉर्ड. थँक्यू डॉक्टर. आम्ही आलोच. एक मिनिट. तिथे आता कोणी नाही आहे. म्हणजे थोड्या वेळापूर्वी एक ॲक्सिडेंटची केस आली होती, त्यातल्या एकावर ऑपरेशन सुरू आहे. एकावर म्हणजे दोघं होते ना? हां दोघे होते, पण दुसरा दुसरा काय? दुसऱ्याचं काय? तुम्ही कोण आहात? अहो आम्ही त्याचे नातेवाईक आहोत. माझा सख्खा भाऊ आहे अभिजित दादा. शपथ. म्हणजे ज्याचा ॲक्सिडेंट झाला तो हिचा भाऊ आहे. हो
तो तो आमचाच भाऊ आहे आणि त्याच्याबरोबर सुजय सुद्धा आहे. माझा सुजय. तो कसा आहे म्हणजे त्याच्यावर पण उपचार चालू असतील ना? काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? ते ते दोघं सुखरूप आहेत ना? आमच्याकडून शक्य होते तेवढे सगळे प्रयत्न आम्ही केले. त्यांच्या डोक्याला जो मार लागला होता त्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला. आम्ही खूप प्रयत्न केले पण बॉडी रिस्पॉन्डच करत नव्हती. त्यांना किमान 10 मिनिटे जरी लवकर इथे हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं असतं ना तर परिस्थिती कदाचित वेगळी असती. वी आर सॉरी, आम्ही त्यांना नाही वाचवू शकतो. नाव काय डॉक्टर? पेशंटचं नाव सुजय. आई अगं या नाव काय? सुजय. माझा सुजय. काय होत बसलोय? बघा, पेशंट जेव्हा इथे आला तेव्हा तो ऑलरेडी सिरियस कंडिशनमध्ये होता. ज्यांनी त्यांचं ॲक्सिडेंट केला त्यांनी स्वतःच जर त्यांना लगेचच दवाखान्यात आणलं असतं तर 1% चान्सेस होते त्यांच्या जगण्याचे. पण तसं नाही झालं. त्यांनी पेशंटचे गोल्डन मिनिट्स घालवले. खरं तर एक डॉक्टर म्हणून मी हे नाही म्हणू शकत पण एक माणूस म्हणून सांगेन, हा सरळ सरळ मर्डर आहे. माझा अपी कसा आहे? त्याला काही झालं नाही ना? तो ठीक आहे ना? त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते आता ओटीमध्ये आहेत. हे बघा, डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला स्पष्ट कल्पना देणं. ते सुद्धा मृत्यूशी झुंज देत आहेत. तुम्ही असे खचून जाऊ नका. माझी टीम पूर्ण प्रयत्न करते. लेट्स होप फॉर द बेस्ट.